लोकक्रांती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मी किशोर मचे. सुरुवात करू आजच्या विशेष बातमीस. तुम्ही काँग्रेसमध्ये काम करत होता बरेच वर्ष. आता तुम्ही शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. तुम्ही कशा संदर्भात म्हणजे काय काय वाटतं तुम्हाला की प्रवेश करताना? या ठिकाणी मी 2 दिवसापूर्वी एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये या ठिकाणी प्रवेश केला. त्याचं कारण म्हणजे गेल्या पंचवार्षिकमध्ये मी जेव्हा नगराध्यक्ष होतो त्या 2.5 वर्षात जी शहर विकासाची कामं केली त्याची पावती म्हणून जनतेने माझ्या मिसेसला शुभांगी पोटेला जनतेतून नगराध्यक्ष म्हणून निवडून दिला. सुरुवातीच्या कालावधीमध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं ते काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आल्या. महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर थोरात साहेबांच्या माध्यमातून जेव्हा शिंदे साहेबांची भेट घेतली, शहर विकासासाठी निधी मागितला, तेव्हा थोरात साहेबांच्या एका शब्दावर त्यांनी सुरुवाती 2-2.5 वर्ष आपल्याला शहराच्या विकासासाठी भरीव असा निधी देण्याचं काम केलं. त्यानंतर या ठिकाणी मागच्या 2-2.5 वर्षामध्ये ज्या घडामोडी राजकीय घडल्या, या ठिकाणी शिवसेनाची 2 शिवसेना झाल्या, राष्ट्रवादीच्या 2 राष्ट्रवादी झाले. त्यानंतर या ठिकाणी ज्या 2 घडामोडी घडल्या आणि त्यानंतर आम्ही जेव्हा गेल्या वर्षी लोकसभेचं इलेक्शन झालं तेव्हा आम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवार लंके साहेबांचा प्रचार केला आणि आम्हाला अशी अपेक्षा होती की विधानसभेला लंके साहेबांचा ज्यांनी प्रचार केला त्यापैकी राहुल दादा एकमेव नेते तालुक्यातले की त्यांना राष्ट्रवादीचं इथं किंवा महाविकास आघाडीचं तिकीट मिळावं अशी आमची कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. परंतु ते तिकीट त्यांना भेटलं नाही. काय घडामोडी झाल्या सगळ्या आपल्या जनतेसमोर आहे. मग राहुल दादांनी अपक्ष उमेदवारी केली. अपक्ष उमेदवारी केल्यानंतर आम्ही त्यांना साथ दिली. या ठिकाणी आज जी परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी महायुतीचं सरकार आलेलं आहे. महायुतीचं सरकार आलंय. नगरविकास खातं जे नगरपालिकेच्या निधीचं सर्व निधी हा नगरविकास खात्यामार्फतच शहरासाठी येतो. तेव्हा आम्ही उद्याच्या भविष्य कालावधीमध्ये शहराचा विकास करायचा असेल तर नगरविकास खात्यातील एकनाथ शिंदे साहेबांच्या आपल्या शहराच्या विकासाला फायदा होऊ शकतो, जसा पाठीमाग महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये झाला. तर तो विचार करून शिंदे साहेबांची या ठिकाणी चर्चा केली भविष्यातील राजकीय गोष्टीवर आणि या ठिकाणी शिंदे साहेबांनी आपल्याला आश्वस्त केलं की तुम्ही काम करा, तुम्हाला शहरासाठी निधी पडून देणार नाही. त्यांनी आपल्याला जेव्हा शहर विकासाचे निधीचा शब्द दिला तेव्हा आपण त्या ठिकाणी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचं काम करण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. उद्याच्या कालावधीमध्ये आपण ज्या नगरपालिकेचे इलेक्शन येतील, तालुक्यातले इलेक्शन असतील, त्यांच्या शिंदे साहेबांचे सेना शहरासह तालुक्यात कशी वाढेल याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. शिवसेना आता तुम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केला जात आहे. शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी आता तुमची काय उपाययोजना असेल? कोण नगरसेवक वगैरे तुम्ही बरोबर घेणार आहेत का? शिवसेना ज्यांना शिवसेनेची विचारधारा पटते आणि ज्यांना आमच्या बरोबर यायचंय असे त्यांना आम्ही घेऊ. परंतु या ठिकाणी काम करत असताना कसं शिवसेनेचा झेंडा ह्या नगरपालिकेवर फडकवता येईल, शिवसेनेचा नगराध्यक्ष कसा करता येईल